नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आपण शल्यतंत्र बघत आहोत. पुढचा अध्याय आहे 7वा अध्याय, यंत्रविधी अध्याय. याचं वाग्भटातील कंपॅरिझन तुम्हाला वाग्भट सूत्रस्थान 25 मध्ये बघायला मिळेल. श्लोक नंबर 3 बघा. यंत्र शतम एकोत्तरम, म्हणजे 101 यंत्र आहेत. शतम एकोत्तरम हा आकडासुद्धा नीट लक्षात ठेवा. कधी कधी ऑप्शनमध्ये विचारतात यंत्रसंख्या कितनी है. शतम एकोत्तरम, शतम पंचोत्तरम, शतम दशोत्तरम अशा पद्धतीने पण तुम्हाला संस्कृत शब्द विचारला जाऊ शकतो, किंवा त्रिंशत, षष्टी अशा पद्धतीने ते आकडे विचारले जाऊ शकतात. तर त्यामुळे शतम एकोत्तरम 101 हा आकडा पण लक्षात ठेवायचा आणि हा शब्द पण लक्षात ठेवायचा. शतम एकोत्तरम 101 प्रकारचे यंत्र सुश्रुतांनी सांगितलेले आहेत. कधी उलटा प्रश्न विचारला जाईल, 101 यंत्र असतात असं कोणी सांगितलेलं आहे, किंवा आजकाल यावर्षीचा जसा पेपर होता त्या पॅटर्नमध्ये जर विचारायचं गेलं तर निम्न वाक्यों पर ध्यान दीजिए, मग असं म्हणून सुश्रुत के अनुसार शस्त्र संख्या 101 है, सुश्रुत के अनुसार यंत्र संख्या 101 है, सुश्रुत के अनुसार शस्त्र कर्मों की संख्या 8 है, सुश्रुत के अनुसार व्रण के उपक्रम 60 है. तर असे 4 वाक्य देतील आणि इनमें से कौन सा वाक्य गलत है, इनमें से कौन सा वाक्य गलत है असा प्रश्न विचारतील, किंवा इनमें से कौन से वाक्य सही है असे म्हणून त्याच्या खाली ऑप्शन देतात. मग 1, 3, 4 सही है, 1, 2, 3 सही है, सभी सही है, सभी गलत है अशा पद्धतीने ऑप्शन देतात. किंवा जोड्या लावायला पण प्रश्न येऊ शकतो. यंत्रसंख्या, शस्त्रसंख्या, त्यानंतर शस्त्रकर्मची संख्या, व्रणाचे उपक्रम, आणि मग इकडे ऑप्शन्स असतील. मग तिकडे 101, 60, 8 आणि मग त्याच्या जोड्या आपल्याला लावायच्या की बीचं 1चं बी, 2चं सी, 3चं डी असं जे काय असेल ते. तर त्या अशा जोड्या पण लावून त्याचे पण प्रश्न यावर्षी विचारले गेलेले आहेत. जनरली हा UPSC परीक्षेचा पॅटर्न असतो. UPSCच्या ज्या मेडिकल ऑफिसरच्या जागा निघतात सेंट्रलच्या, किंवा मग आरोग्य खात्यामध्ये किंवा आयुष मंत्रालयासाठी ज्या पोस्ट निघतात आयुर्वेदाच्या, तर त्या पोस्टसाठी जी एक्झाम होते आयुर्वेदाच्या सिलेबसवर आधारित, तर त्यामध्ये मोस्टली असे प्रश्न असतात. म्हणजे ते लोक तुमचं आयुर्वेदाचं नॉलेज तर बघतातच, पण त्याशिवाय तुमचं अटेंटिव्हनेस, तुम्ही किती अलर्ट आहात, तुमचं लॉजिक किती चांगलं आहे, कमी वेळात तुम्ही डिसिजन कसं चांगलं घेऊ शकता, तर ह्या गोष्टी बघतात. तर यावेळेसचा पेपर जो आहे तो बऱ्यापैकी UPSCचा पेपर जसा निघतो तशा पद्धतीचा तो पेपर होता. थोडक्यात पाहिलं तर दरवर्षी थोडं थोडं पॅटर्न चेंज होतं आहे AIA PGETचा, आणि कुठलाच पॅटर्न नाही हाच पॅटर्न असं काहीसं त्याच्यामध्ये आपल्याला एक असल्यासारखं दिसतंय. पण यातून एक बेसिक गोष्ट मात्र पक्की आहे, की जे मी तुम्हाला सारखं वारंवार सांगतो, की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम पक्क्या परफेक्ट करायच्या. खूप अवघडच्या मागे लागायचं नाही. जसं जर तुम्ही यावर्षीचा पेपर पाहिला तर त्यात अवघड असं काहीच नव्हतं. 120 प्रश्नांपैकी 110 प्रश्न जवळपास खूप सोपे होते. 10च प्रश्न असे होते की जे इकडचे तिकडचे, आणि ते त्या मानाने ती संख्या काहीच नव्हती. अगदी मॉडर्नचेही प्रश्न पाहिले तुम्ही तर तेही नेहमी पेपरमध्ये, कुठल्याही पुस्तकात, कुठल्याही नोट्समध्ये तुम्हाला सहजतेने सापडणारे जे प्रश्न होते ना, तर असेच प्रश्न सगळे विचारले होते. त्यामुळे आपण काहीतरी भलतं सलतं दिव्य काहीतरी करायला बघतो आणि काहीतरी कुठेतरी भन्नाट आपल्याला मिळेल असं शोधत राहतो. तर ते काही शोधायची गरज नाही. तुझं आहे तुझं पाशी. या एक्झामने पुन्हा एकदा सिद्ध केलं, जे की मी डे 1 पासून आणि मी क्लास सुरू केल्यापासून हेच सांगतोय परत 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 मुलांना. आणि एक्झाम दिल्यावर मग त्याचा अनुभव येतो. मग पोरं सांगतात की सर तुम्ही जे म्हणत होते ते बरोबर होतं एक्झाम दिल्यावर, असं लक्षात आलं. याच गोष्टी जितक्या ज्याच्या परफेक्ट असतील, आता या यंत्रसंख्या, शस्त्रसंख्या, षष्टी उपक्रम, हे आकडे ज्यांचे पाठ आहेत किंवा ज्याला कन्सेप्ट क्लिअर आहे, सुश्रुतांनी कुठे काय सांगितलं आहे, वाग्भटांनी कुठे काय सांगितलेलं आहे, त्याचा कंपॅरेटिव्ह अभ्यास त्याचा पक्का आहे, तर त्याला हे उत्तरं कमी वेळात त्याची उत्तरं देता येतात. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने प्रश्न काही पण येऊ शकतो. 101 यंत्र आहेत. पुढचं बघू. हस्तमेव प्रधानतम. यामध्ये प्रधानतम यंत्र काय आहे तर हस्त, हात हे प्रधानतम यंत्र आहे. तर हे पण नीट लक्षात ठेवा. सबसे प्रधानतम यंत्र कोणतं आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे हस्त.
किम कारणम, का बरं हात प्रधान आहे? यस्मात् हस्तादृते यंत्राणाम अप्रवृत्तिरेव तदधीनत्वात यंत्रकर्मणाम, की हातच नसेल तर यंत्र पकडताच येणार नाही. हातच नसेल तर यंत्र पकडताच येणार नाही, त्याच्यामुळे त्याच्याच आधिपत्याखाली सगळे यंत्राचं पकडणं वगैरे आपल्याला आहे. त्यामुळे हस्त हे प्रधानतम यंत्र सांगितलेलं आहे. पुढचा 4 नंबरचा श्लोक बघा. तत्र मनःशरीर बाधकराणी शल्यानी तेषाम आहरण उपायो यंत्राणी. मन किंवा शरीराला बाधा उत्पन्न करतं, मन किंवा शरीराला दुःख देतं, मन किंवा शरीराला त्रास देतं, ते शल्य आहे. आणि त्याच्या आहरण उपाय, ते बाहेर काढण्याचं, ते जे शल्य आहे ते आहरण किंवा ते काढण्याचा जो काही उपाय आहे तर तो यंत्र आहे. म्हणजे यंत्राने ते शल्य आपण बाहेर काढतो. तर शल्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. तत्र मनःशरीर बाधकराणी शल्यानी. मग रिकामी जागा भरायला हा प्रश्न येऊ शकतो. तत्र मनःशरीर बाधकराणी डॅश डॅश शल्यानी, मग दुःखानी किंवा व्याधीनी असा त्याचे ऑप्शन्स देऊ शकतात. तर मनःशरीर बाधकराणी शल्यानी तेषाम आहरण उपायो यंत्राणी. श्लोक नंबर 5 मध्ये बघा. तानी षट प्रकाराने. आता यंत्राची संख्या विचारली तर 101 आहे. त्याचे प्रकार विचारले तर संख्या आणि प्रकार हे 2 प्रकार नीट लक्षात ठेवा. तर हे त्याचे प्रकार आहेत षट 6. मग कोणते आहेत ते? स्वस्तिक यंत्राणी, सदंश यंत्राणी, तालयंत्राणी, नाडी यंत्राणी, शलाका यंत्राणी, उपयंत्राणी च इति. तर हे सगळे त्याचे 6 प्रकार आहेत. नंबर 1 स्वस्तिक यंत्र, नंबर 2 सदंश यंत्र, नंबर 3 तालयंत्र, नंबर 4 नाडी यंत्र, नंबर 5 शलाका यंत्र आणि नंबर 6 उपयंत्र. तर हे सगळे यंत्राचे प्रकार 6. संख्या 101. आता या ठिकाणी एक नीट लक्षात ठेवा. वाग्भटांनी 116 संख्या सांगितलेली आहे. सुश्रुतानुसार संख्या 101 जरी असली तरी वाग्भटानुसार संख्या आहे 116, किंवा त्यांनी असंख्य पण सांगितलेली. वाग्भटांनी 116 यंत्रांचं वर्णन तर केलेलं आहे, पण म्हटलेलं आहे की आपल्या बुद्धीनुसार आपण असंख्य यंत्र तयार करू शकतो. अशी काही त्याची लिमिट नाही आहे की हे 101च राहतील किंवा 116च राहतील. तर वाग्भटानुसार यंत्रसंख्या 116, सुश्रुतानुसार 101 आणि वाग्भटांनी असंख्य ही पण संख्या सांगितलेली आहे. सुश्रुतांनी पण सांगितलेलं आहे की स्वतःच्या बुद्धीने असंख्य विकल्प तयार करू शकतात. म्हणजे या दोन्ही आचार्यांनी संख्या जरी सांगितली असली तरी असंख्य असतात हे पण सांगितलेलं आहे. तर हे नीट लक्षात ठेवा. हेही नीट लक्षात ठेवा. संहितेतून खूप बारीक बारीक गोष्टी विचारल्या जातात. हे मात्र अधोरेखित झालेलं आहे. त्याच्यामुळे संहिता परफेक्ट असल्या बाकी काही वेगळं करायची गरज नाही. चरक सुश्रुत नीट वाचलेलं असणं, वाग्भट कंपॅरिझनला जिथे जिथे येते ते वाचलेलं असलं की अदरवाईज बाकी फार खोलात काही म्हणजे जाण्याची फारशी आवश्यकता आपल्याला पडत नाही. व्यवस्थित सगळ्या गोष्टी कव्हर होतात एक्झाममधल्या. चला तर पुन्हा एकदा 6 प्रकार आहेत, 101 संख्या आहे. मग त्यानंतर पुढे श्लोक नंबर 6 मध्ये एकेका यंत्राचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. श्लोक नंबर 6 मध्ये बघा. तत्र 24 ही स्वस्तिक यंत्राणी. 24 प्रकारचे स्वस्तिक यंत्र आहेत. 2 सदंश यंत्र, सदंश यंत्र 2 आहेत. 2 एव तालयंत्रे, तालयंत्र परत 2 आहेत. विशंती नाड्यः, नाडी यंत्र 20 आहेत. 28 ही शलाका, शलाका यंत्र 28 आहेत. उपयंत्र 25, 25 उपयंत्राणी, तर 25 उपयंत्र आहेत. तर पुन्हा एकदा जसं मी सांगितलं की याचे आकडे तर लक्षात ठेवायचेच आहेत की 24 स्वस्तिक यंत्र, पण त्याला संस्कृतमध्ये 24 म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. 2 सदंश यंत्राणी, सदंश यंत्र 2, 2 एव तालयंत्रे, तालयंत्र 2, नाडी यंत्र 20, शलाका यंत्र 28 आणि उपयंत्र जे आहेत ते 25 सांगितलेले आहेत. तर आता या यंत्राचा एक तुम्ही छानसा चार्ट तयार केला तर तो जास्त सोपा आणि चांगलं जातं तुम्हाला. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी यंत्राचं नाव लिहायचं, मग त्याचं प्रमाण, त्याचे प्रकार, त्यानंतर त्याचे प्रकार कोणकोणते आहेत ते पण लिहायचं, किती आणि कोणते, मग नंतर त्याचा उपयोग, मग त्याचं काही वैशिष्ट्य असेल तर ते. तर अशा पद्धतीने जर चार्ट केला तर तुम्हाला एका चार्टमध्ये सगळ्या गोष्टी त्याच्या कव्हर होऊन जातात.
त्यानंतर पुढचा श्लोक बघा, श्लोक नंबर 7. तानी प्रायशो लोहानी भवंती, की प्रायः मुख्यत्वे करून हे सगळे यंत्र कशापासून निर्माण झालेले असतात, तर लोहानी, लोखंडापासून निर्माण झालेले असतात. तत्प्रतिरूपाणी वा तद अलाभे, लोह जर नसेल तर मात्र लोहाच्या सारखा जो काही एखादा पदार्थ आहे त्याच्यानी तुम्ही ते बनवू शकता. आजकाल जसं पाहिलं आपण तर मेनली स्टेनलेस स्टीलपासून मॅक्सिमम यंत्र बनलेले असतात. पुढचा श्लोक बघा. तत्र नाना प्रकाराणां व्यालानां मृगपक्षिणां मुखैर मुखानी यंत्राणां प्रायशः सदृशानी तस्मात् तत्सारूप्यात आगमात उपदेशात अन्य यंत्रदर्शनात युक्तितश्च कार्य आहेत, की त्यांनी सांगितलेलं आहे की आपण जर वेगवेगळे यंत्र पाहिले तर वेगवेगळ्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या मुखाच्या आकृतीसारखे ते दिसतात. त्यामुळे त्यानुसार सगळे यंत्रांचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर यात MCQ विचारण्यासारखं तसं काही नाही आहे. श्लोक नंबर 6 मध्ये बघा. समहितानी यंत्राणी खरश्लक्ष्ण मुखानी च सुदृढानी सुरूपानी सुग्रहाणी च कार्य. तर या ठिकाणी यंत्राचे गुण दिलेले आहेत. योग्य यंत्र कसं असावं, यंत्र गुण कसं असावं, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे समहित असलावं पाहिजे. समहित म्हणजे प्रमाणबद्ध असलं पाहिजे. खरं श्लक्ष्ण मुख, आवश्यकतानुसार खरं मुख असलं पाहिजे किंवा काहींचं श्लक्ष्ण मुख असलं पाहिजे. दोन्ही प्रकारची यंत्र आपल्याला गरजेची असतात. खरं मुखाची पण आवश्यकता असते काही श्लक्ष्ण मुख असणं पण गरजेचं असतं. त्यानंतर सुदृढाने, सुदृढ असले पाहिजे. हातात घेतलंय आणि तुटलंय असं नको. सुदृढ, सुरूप, दिसायला पण चांगलं पाहिजे. नाहीतर त्या पेशंटला काहीतरी भयंकर अकराळ विक्राळ दिसणारं यंत्र असेल तर मग त्याला रुग्णाला भीती वाटेल. तर त्याच्यामुळे दिसायला पण ते सुरूप असलं पाहिजे. आणि सुग्रह, पकडायला त्याची पकड चांगली असली पाहिजे. पकडायला ते हातामध्ये धरायला सोपं असलं पाहिजे. तर हे सगळे त्याचे गुण दिलेले आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो, यंत्राचे गुण मोजले तर ते 6 भरतात, मोजले तर 6 भरतात, पण तशी त्यांनी संख्या दिलेली नाही. सुश्रुतांनी संख्या दिलेली नाही आहे, पण मोजले तर 6 भरतात. नंबर 1 समहित, खरश्लक्ष्ण मुख, सुदृढ, सुरूप, सुग्रह. तर खरश्लक्ष्ण मुख वेगवेगळं पकडलं तर 6 होतात आणि एकच पकडलं तर 5च होतात. समहितानी, खरश्लक्ष्ण मुखानी, सुदृढानी, सुरूपानी, सुग्रहाणी. पण याच्यावर प्रश्न विचारणारच नाही, कारण सुश्रुतांनी आकडा दिलेला नाही आहे. फक्त एक माहिती म्हणून आपल्याला लक्षात ठेवा. तर हे आहेत यंत्राचे गुण. मग नंतर पुन्हा गाडी आली श्लोक नंबर 10 मध्ये. मग स्वस्तिक यंत्राचे प्रकार मग आणि त्याचं वर्णन. तर जसं मी सांगितलं त्यानुसार तो चार्टमध्ये आपण जर त्याचं डिस्क्रिप्शन लिहित गेलो तर आपल्याला खूप छान पद्धतीने लक्षात राहतं की त्याचं प्रमाण किती आहे, त्याचे प्रकार किती आणि कोणते, त्याचा उपयोग कशासाठी होतो आणि त्याचं वैशिष्ट्य काय. तर स्वस्तिक यंत्र बघा. 18 अंगुल प्रमाणाने त्याचं प्रमाण आहे 18 अंगुल. सिंह, व्याघ्र, वृक, तर, वृक्ष, दीपी, मार्जार, शृगाल वगैरे वगैरे या सगळ्या प्राण्यांच्या मुखाच्या आकारासारखे ते सगळे असतात. मग त्याचं वैशिष्ट्यामध्ये काय आहे श्लोक नंबर 10 मध्ये बघा. मसुराकृतीभिः किलेर अवबद्धानी, मसुराकृतीभिः किलेर अवबद्धानी. तर हे असायला कशासारखे असतात, मसुराकृती असतात आणि मध्यभागी तिथे खिळा असतो. मध्यभागी खिळा त्यांना लावलेला असतो. जसं कडची आहे, तर कडची आपण पाहिली आहे आपल्या सांडशी किंवा कडची आपण स्वयंपाकघरात बघतो. तर तिथे मध्यभागी एक किलेर अवबद्धानी, मध्यभागी त्या दोन गोष्टींच्या जॉईंटला एक खिळा असतो आणि मग त्या खिळानी ते बांधलेले असतात दोन पार्ट त्याचे. तर तशा पद्धतीने मसुराकृती किलेर अवबद्धानी. आणि मग याचा उपयोग काय आहे, तर अस्थि विदिष्ट शल्य उद्धरणार्थम उपदिश्यते. अस्थि विदिष्ट, तर स्वस्तिक यंत्र कशासाठी उपयोगी आहेत, तर अस्थिमध्ये जे घुसलेलं शल्य आहे तर ते काढण्यासाठी स्वस्तिक यंत्र उपयोगी आहे. तर अस्थि विदिष्ट शल्य उद्धरणार्थम उपदिश्यते. त्यानंतर पुढचा श्लोक आहे 11वा. सनिग्रहो अनिग्रहश्च सदंशो षोडशांगुलो भवतः, की सदंश यंत्र 16 अंगुल लांबीचे आहेत. प्रकार त्याचे 2 आहेत, सनिग्रह, अनिग्रह.
सदंश यंत्राची लांबी आहे 16 अंगुल. त्याचे प्रकार आधीच पाहिले आपण, 2 आहेत. कसे आहेत ते? सनिग्रह आणि अनिग्रह. उपयोग काय आहे त्याचा? त्वचा, मांस, शिरा, स्नायुगत शल्य उद्धरणार्थ. तर अस्थिमधलं शल्य काढण्यासाठी स्वस्तिक यंत्र आहे. त्वचा, मांस, शिरा, स्नायू यामध्ये गेलेलं शल्य काढण्यासाठी सदंश यंत्राचा उपयोग होतो. वाग्भटांनी मात्र याचे प्रकार 4 सांगितलेले आहेत आणि त्याचं प्रमाण जे आहे ते 16 अंगुल आणि 6 अंगुल असं सांगितलेलं आहे. सुश्रुतांनी जे सनिग्रह अनिग्रह सांगितलं आहे, तर वाग्भटांनी त्याला सनिबंध आणि निर्निबंध असं म्हटलेलं आहे. सनिबंध आणि निर्निबंध. तर त्यामध्ये बघा, 16 अंगुल सनिबंध, 16 अंगुल निर्निबंध, 6 अंगुल सनिबंध, 6 अंगुल निर्निबंध. तर असे 4 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. जे फक्त 16 अंगुल सांगितलं प्रमाण सुश्रुतांनी, वाग्भटांनी ते 16 आणि 6 असे 2 वेगवेगळे, आणि सनिग्रह अनिग्रहाऐवजी सनिबंध निर्निबंध असं करून त्याचे प्रत्येकाचे 2-2 असे मिळून 4 पार्ट झाले त्याचे. आणि त्याचा उपयोग सांगितलेला आहे हरणे सूक्ष्मशल्य उपपक्ष्मणाम, की उपपक्ष्म म्हणजे पापण्यांमध्ये वगैरे गेलेलं सूक्ष्म शल्य काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पापण्यांमध्ये गेलेलं सूक्ष्म शल्य काढण्यासाठी सदंश यंत्राचा उपयोग होतो असं वाग्भटांनी म्हटलेलं आहे. सुश्रुतानुसार त्वचा, मांस, शिरा, स्नायू यामध्ये गेलेलं शल्य काढण्यासाठी सदंश यंत्राचा उपयोग होतो. पुढचं बघा, श्लोक नंबर 12. तालयंत्र द्वादशांगुले. तालयंत्राचं प्रमाण आहे 12 अंगुल. मत्स्य तालुवद एकताल द्वितालके. आणि मग त्याचा आकार कसा असतो? माशाच्या तालूसारखा. आणि त्याचे प्रकार 2 आहेत. कोणते? तर एकताल, द्विताल. तालयंत्राचं प्रमाण 12 अंगुल, प्रकार 2, एकताल, द्विताल. वैशिष्ट्य आहे त्याचं माशाच्या तालूसारखं. माशाच्या तालूसारखं. मग असंही विचारलं जाऊ शकतं की तालयंत्र किसके तालू के समान होता है? आजा तालू, मत्स्य तालू, किंवा अजून तुम्हाला ऑप्शन देऊ शकतात आवी तालू, म्हणजे की बकरीच्या टाळूसारखी, मेंढीच्या टाळूसारखी, माशाच्या टाळूसारखी. तर अशा पद्धतीने ऑप्शन देऊ शकतात. तर मत्स्य तालुवद एकताल द्विताल. आणि त्याचा उपयोग काय आहे? तर कर्ण, नासा, नाडी, शल्य आहरण. तर कान, नाक आणि वेगवेगळ्या नाडीमध्ये, म्हणजे स्रोतसामध्ये जे काही गेलेलं शल्य असेल नाडीमध्ये, तर नाडी हा शब्द आहे तर तो नाडीच लक्षात ठेवायचा. आपण त्याच्यामध्ये नाडी म्हणजे शिरा, की नाडी म्हणजे स्नायू, की नाडी म्हणजे स्रोतस या भानगडीत पडायचं नाही. तर कर्ण, नासा, नाडी हे जे दिलं आहे तर बस कर्ण, नासा, नाडी असंच आपण लक्षात ठेवायचं. कर्ण, नासा, नाडी, शल्यम आहरणार्थ. तर तालयंत्राचा उपयोग कर्ण, नासा, नाडी, शल्य आहरण. त्यानंतर पुढचा आहे श्लोक नंबर 13. नाडीयंत्र अपि अनेक प्रकाराणी अनेक प्रयोजनानी एकतोमुखानी उभयतोमुखानी च. नाडीयंत्र मात्र अनेक प्रकारचे असतात, अनेक प्रयोजनानी, की वेगवेगळ्या प्रकारचं प्रयोजन म्हणजे उपयोग पण त्याचे वेगवेगळे असतात. एकतोमुखानी उभयतोमुखानी म्हणजे एकमुखी पण असतात, किंवा उभयमुखी म्हणजे एकाच बाजूनी ओपनिंग असलेलं असू शकतं, किंवा दोन्ही बाजूनी ओपनिंग असलेलं असू शकतं. तानी स्रोतोगत शल्य उद्धरणार्थ, रोगदर्शनार्थ, आचूषणार्थ, क्रिया सौकर्यार्थश्चेती. तानी स्रोतोद्वार परिणाहानी यथा योग दीर्घाणी च. त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय? सुरुवातीला त्याचे उपयोग सांगितलेले आहेत. तर त्याचा उपयोग काय काय आहे? तो स्रोतोगत शल्य उद्धरण, स्रोतसांमधलं शल्य काढणं नाडीयंत्राने. नंबर 2 रोगदर्शन. नंबर 3 आचूषण. नंबर 4 क्रिया सौकर्य. आता एक एक उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो, म्हणजे याचे सगळे उपयोग तुम्हाला नीट लक्षात जातील. स्रोतोगत शल्य उद्धरणार्थ. स्रोतोगत शल्य उद्धरणार्थ. तर स्रोतोगत शल्य उद्धरण करतो आपण म्हणजे काय करतो, की कुठे जर काही क्लॉट वगैरे अडकला असला तर तो डिझॉल्व करण्यासाठी आपण मग ती अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी करतो. तर अँजिओग्राफी केल्यावर आपल्याला दिसतं इथे इथे क्लॉट आहे, आणि ती प्लास्टिक केली की आपण त्या भागाला
तिथे स्टेंट टाकून त्याला फुगवतो. तर हे सगळं काय झालं, तर स्रोतोसामध्ये अडकलेलं जे शल्य आहे ते त्या पद्धतीने आपण काढून टाकलं. बरोबर आहे. स्रोतसामध्ये अडकलेलं शल्य त्या नाडीयंत्राच्या साह्याने आपण काढून टाकलं. नंबर 2, रोगदर्शनार्थ आपण अँजिओग्राफी केली. म्हणजे काय केलं, रोगदर्शन झालं त्याने. की नुसती अधिग्राफी केली तर त्याच्यासाठी आपण नाडीच टाकतो आतमध्ये. बरोबर आहे. जी काही ती ट्यूब टाकली जाते त्या ट्यूबनी आपण बघतो. किंवा एंडोस्कोपी, तर त्याच्यामध्ये पण एक ट्यूबच आतमध्ये इन्सर्ट केली जाते. मग कोलोनोस्कोपी, मग ती पण एक प्रकारे ट्यूबच असते. तर ते कशासाठी टाकतात ह्या सगळ्या नाड्या, रोगदर्शनार्थ. नंबर 3, आचूषणार्थ, की एखाद्याने काही विष वगैरे पिऊन आलेला आहे. तर बऱ्याचदा अशा केसेस इंटर्नशिपमध्ये तुमची कॅज्युअल्टीला किंवा याला ड्युटी असते RHला PSCला, तर तिथे असे येतात बऱ्याचदा पॉयझनिंगच्या केसेस, की काहीतरी घेतलंय तोंडातून पिऊन आलाय आणि मग त्यावेळेला आपल्याला नाकातून राईल्स ट्यूब टाकून त्यांनी सगळं सक्शन करावं लागतं आणि स्टमक वॉश करावं लागतं. तर ती राईल्स ट्यूब काय आहे, मग एक प्रकारची ती आचूषणासाठी ती सगळी स्वच्छ करणार, की त्या आतमधून आपण सिरिंजनी सगळं ओढून काढतो जेवढं शक्य आहे तेवढं. तर आचूषणार्थ, क्रिया सौकर्यार्थ आणि काम सोपं व्हावं. काम सोपं व्हावं म्हणून क्रिया सुकर व्हावी म्हणून पण नाडीयंत्र वापरलं जातं. मग त्याचं परत उदाहरण आपण स्टेंटचंच देऊ शकतो, की आतमध्ये स्टेंट टाकायचं तर खरं तर सगळी सर्जरी करून हार्ट ओपन करून मग त्या याच्यात टाकण्यापेक्षा त्या व्हेनमधून एंट्री घेतली आतमध्ये, किती बरोबर आत 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 जात काम सोपं होतं, काम त्याने सोपं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी नाडीयंत्र उपयोगी पडतात. स्रोतोगत शल्य उद्धरण, रोगदर्शन, आचूषण आणि क्रियासौकर्य असे 4 कामं त्याचे सांगितलेले. मग त्याचं प्रमाण काय आहे, स्रोतोद्वार परिणाहाने, की जितकं स्रोतसाचं द्वार असेल तर त्याच्यानुसार त्याचं प्रमाण असेल आणि यथायोग दीर्घाने आणि त्याच्यानुसार त्याची लांबी असेल. म्हणजे की बाबा कॅथेटर आहे, मग कॅथेटरमध्ये वेगवेगळे साईजेस येतात, की 6 नंबर, 8 नंबर, 10 नंबर, 11 नंबर, 12 नंबर. तर ज्या पद्धतीचा तो व्यक्ती असेल, लहान मुलगा आहे तर छोट्या नंबरचं कॅथेटर लागेल, मोठा माणूस आहे तर त्याला मोठ्या नंबरचं कॅथेटर लागेल. अशाच पद्धतीने राईल्स ट्यूब आहेत. तर ते ज्या काही नाडीयंत्र आहे तर त्याच्या लांबी आणि त्याची जाडी ही वेगवेगळ्या प्रकारची असते. जितकी आवश्यक आहे तुम्हाला त्याच्यानुसार त्याची लांबी, त्याची एक काही परफेक्ट आपल्याला सांगता येत नाही. जिथे टाकायचं आहे त्यानुसार त्याची लांबी आणि जाडी आपल्याला असणार आहे. तर त्याच्यामुळे स्रोतोद्वार परिणाहाने, की ज्या स्रोतसामध्ये ज्या ओपनिंगमधून तुम्हाला टाकायचं आहे तर त्याच्यानुसार त्याची जाडी असली पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याची लांबी असली पाहिजे. तर हे नाडीयंत्र वाग्भटांनी मात्र 23 सांगितलेले आहेत. वाग्भटांनी मात्र 23 सांगितलेले आहेत, सुश्रुतांनी 20 सांगितलेले आहेत. पुढचं बघूया. पुढे सांगितलेले त्यांनी श्लोक नंबर 14 मध्ये, तत्र भगंदर अर्श व्रणबस्ती उत्तरबस्ती मूत्रवृद्धी दकोदर निरुद्ध प्रकाश सन्निरुद्ध गद यंत्राणी आलाभू शृंग यंत्राणीच्या उपरिदिष्ट. यापैकी काय त्यांनी नाडीयंत्र, आर्षयंत्र, व्रणयंत्र, बस्तीयंत्र, उत्तरबस्ती यंत्र, मूत्रवृद्धी किंवा दकोदर यंत्र, धूमयंत्र, निरुद्ध प्रकाश यंत्र, आलाभू यंत्र या सगळ्यांचं वर्णन आम्ही शृंगयंत्र व्यवस्थित नंतर डिटेलमध्ये करणार आहोत. तर सगळ्याच नाडीयंत्राचं वर्णन ते करणार नाही आहेत, पण त्यातल्या या काही महत्त्वाचे जे नाडीयंत्र आहेत तर त्याचं वर्णन नंतर ते करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर श्लोक नंबर 15 मध्ये बघा. श्लोक नंबर 15 मध्ये त्यांनी दिलेलं आहे, शलाका यंत्राणी अपि नाना प्रकाराणी नाना प्रयोजनानी यथायोग परिणाह दीर्घाणी, की शलाका यंत्रसुद्धा वेगवेगळ्या प्रयोजनासाठी म्हणजे वेगवेगळ्या उपयोगासाठी वापरले जातात. त्यानंतर यथायोग परिणाह दीर्घाणी, आणि त्याची पण लांबी आणि जाडी ही आवश्यकतेनुसार असते, त्याची काही फिक्स नसते. मग तेषाम गंडूपद सर्पफण शरपुंख बडिशमुखे द्वे द्वे. मग आता एक एक शलाका यंत्र जे आहेत 28 त्यांचं सगळ्यांचं त्यांनी वर्णन सांगितलेलं आहे, की कुठलं शलाका यंत्र कशासाठी वापरलं जातं, कुठलं शलाका यंत्र कशासाठी वापरलं जातं त्याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मग त्यांनी सांगितलेलं आहे, सर्पफण शरपुंख बडिशमुखी. सर्पफणा कृती शलाका, त्याच्यानंतर गंडू
शरपुंख शलाका आणि बडीशमुखी शलाका या सगळ्यांची संख्या किती आहे? 2 2 2. आणि ते कशासाठी वापरले जातात? तर एषण, व्यूहन, चालन, आहरण. तर या सगळ्यांचा उपयोग मिळून काय होतो? एषण, व्यूहन, चालन आणि आहरण. त्यानंतर पुढची शलाका जी आहे ती मसूर दल मात्र मुख. मसूर दल मात्र मुख शलाका, तिची संख्या आहे 2. तर आता एक छोटासा चार्ट तयार करायचा. शलाकेचं नाव, तिची संख्या, तिचा उपयोग. शलाकेचं नाव, तिची संख्या, तिचा उपयोग. तर आता आपण काय पाहिले? ह्या 3 प्रकारच्या शलाका पाहिल्या. 2 2 2 गंडूपद मुखी 2, सर्पफणमुखी 2, शरपुंखमुखी 2 आणि बडीशमुखी 2. तर ह्या 4 प्रकारच्या 2 2 2 असतात. आणि येशेन, व्यूहन, चालन, आहरण हे सगळे त्याचे उपयोग. मसूर दल मात्र मुखी ह्या 2 आहेत. ही कशी असते? किंचित आनताग्रे, की समोर थोडीशी टोकाला आनत म्हणजे वाकडी असते. आणि तिचा उपयोग काय होतो? तो स्रोतोगत शल्य उद्धरणार्थ. तिचा उपयोग आहे स्रोतोगत शल्य उद्धरणार्थ. पुढची शलाका आहे कार्पास कृतोष्णीश. कार्पास कृतोष्णीश शलाका, तिची संख्या आहे 6 आणि तिचा उपयोग आहे प्रमार्जन क्रियासू. आता कार्पास कृतोष्णीश म्हटलं तर फार अवघड वाटतं, पण इयरबड तुम्ही पाहिला असेल, कानात घालायचा इयरबड असतो, त्याला एक शलाका असते आणि समोर त्याला कापूस गुंडाळलेला असतो. तर तीच कार्पास कृतोष्णीश शलाका आहे. मला लक्षात. आणि ती कशासाठी वापरतो आपण? स्वच्छ करण्यासाठी. प्रमार्जन क्रियासू, कान स्वच्छ करतो. तशीच जर इतर पद्धतीने ती बनवली तर त्या ठिकठिकाणच्या गोष्टी आपण स्वच्छ करण्यासाठी ती शलाका वापरली जाते. तिच्या टोक्याला कापूस असतो म्हणून कार्पास कृतोष्णीश. संख्या आहे 6. प्रमार्जन क्रिया. दरव्याकृतीने खल्लमुखाने. दरव्याकृती आणि तिचं मुख कसं? खल्लमुखाने, खळा उखळासारखं तोंड असलेलं. आणि दरवे म्हणजे पळीसारखी दिसणारी. तिची संख्या किती आहे? तिची संख्या आहे 3. मग ती कशासाठी उपयोगी आहे? तर क्षार औषध प्रणिधानार्थम. क्षार औषध, की एखाद्या विशिष्ट ठिकाणी क्षार लावायचा आहे किंवा औषध सोडायचं आहे, तर ती पळीसारखी, छोट्या पळीसारखी, अगदी छोटंसं, मग त्यात तो क्षार किंवा ते औषध घ्यायचं आणि त्या शलाकीने नेऊन बरोबर जिथे आपल्याला अपेक्षित आहे त्या ठिकाणी तिथे ते लावायचं. त्यासाठी ती शलाका उपयोगी आहे. दरव्याकृती. दरव्याकृती संख्या 3. उपयोग आहे क्षार औषध प्रणिधानार्थ. पुढची आहे जांब वदना. जांबव वदना, तिची पण संख्या 3 आहे. अंकुश वदना शलाका, तिची पण संख्या 3 आहे. त्यानंतर अग्नी कर्मासाठी उपयोगी असलेली, अग्निकर्मासाठी जी उपयोगी आहे, हां, तर ह्या षडेव ह्या 6 अग्निकर्मासाठी उपयोगी आहेत. सॉरी. तर त्रिणी जांबवदना, 3 जांबवदना आणि 3 अंकुशवदना. तर ह्या 3 3 6 मिळून षडेव या 6 अग्निकर्मासाठी उपयोगी आहेत. कोणत्या? जांबवदना 3 शलाका, अंकुशवदना 3 शलाका. तर ह्या 6 शलाका अग्निकर्मासाठी उपयोगी आहेत. त्यानंतर नासा अर्बुद आहरणासाठी 1 शलाका आहे. त्यानंतर कोलास्थी दल मात्र मुखम खल्ल तीक्ष्णोष्ठम. तर कोलास्थी दल मात्र मुख नावाची शलाका आहे. तिची संख्या आहे 1 आणि तिचा उपयोग आहे नासा अर्बुद आहरणार्थ. कोलास्थी दल मात्र मुख 1 शलाका, संख्या आणि उपयोग नासा अर्बुद आहरणार्थ. त्यानंतर पुढची शलाका आहे अंजनार्थ. अंजनार्थ शलाका, तिची संख्या 1 आहे. तिचं वैशिष्ट्य काय आहे? तर कलाय परिमंडलम उभयतो मुकुलाग्रम. कलाय परिमंडल म्हणजे कलाय नावाचं जे धान्य असतं तेवढी तिची जाडी असते आणि मुकुलाग्रम दोन्ही टोकाला ती कळीसारखी दिसणारी, दोन्ही टोकाला कळीसारखी दिसणारी. बऱ्याचशा शल्याच्या पुस्तकामध्ये या सगळ्या यंत्रांचे चित्र दिलेले आहेत. तर ते चित्र पाहून आपली कन्सेप्ट अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होते. त्यामुळे ते चित्र नक्की बघा. त्यानंतर शेवटची एक शलाका आहे, ती आहे मूत्रमार्ग विशोधनार्थ. मूत्रमार्ग विशोधनार्थ, मूत्रमार्गाचं शोधन करण्यासाठी टाकली जाणारी, वापरली जाणारी शलाका. तिची संख्या पण 1 आहे. तिचं वैशिष्ट्य आहे मालती पुष्प वृंताग्र प्रमाण परिमंडल, की मालती नावाचं जे
फूल असतं मालतीचं फूल, तर त्या मालतीच्या फुलाच्या वृंताच्या सारखं तिचं आग्रपरिमाण असतं. मालती पुष्पवृंताच्या आग्राप्रमाणे तिचं प्रमाण असतं असं सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या जर शलाका आपण मोजल्या तर त्या 28 शलाका होतात. तर त्याच्यामुळे व्यवस्थित शलाकेचं नाव, तिची संख्या, तिचा उपयोग, तर यावर प्रश्न विचारले जातात. हे सगळं नीट पाठ असणं गरजेचं आहे. वाग्भटांनी बघा, वाग्भटांनी या ठिकाणी सर्पफणामुखी जी आहे ती अश्मरी निर्हरणासाठी वापरायला सांगितलेली आहे. गर्भशंकू नावाची एक शलाका एक्स्ट्रा त्यांनी सांगितलेली आहे, कारण वाग्भटांनी ज्या शलाका यंत्राची संख्या सांगितलेली आहे ती 34 सांगितलेली आहे. वाग्भटांनी शलाका यंत्राची संख्या 34 सांगितलेली आहे. त्यात त्यांनी गर्भशंकू, कर्णशोधन यंत्र, सर्पफणामुखी, शरपुंखमुखी, अर्धेंदुमुखी ह्या सगळ्या थोड्याशा वेगळ्या सांगितलेल्या आहेत. खरं तर सर्पफणामुखी आणि शरपुंखमुखी सुश्रुतांनीही सांगितलेली आहे, पण गर्भशंकू, कर्णशोधन यंत्र, अर्धेंदुमुखी ह्या थोड्याशा ॲडिशनल त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर वाग्भटांनी 34 शलाका सांगितलेल्या आहेत. त्यात अश्मरी निर्हरणार्थ सर्पफणामुखी आणि गर्भशंकू याच्यावर खास करून प्रश्न विचारला जातो. मूढगर्भ आहरणार्थ गर्भशंकू शलाका त्यांनी सांगितलेली आहे. मूढगर्भाच्या आहरणासाठी गर्भशंकू. तर ह्या सुश्रुतोक्त शलाका आज इथेच थांबूया. बाकी गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.